अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनच्या पथकाने केवळ 6 तासात जबरी चोरी प्रकरण उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी मुकेश बगडिया हे 1,20,000 रुपयांची रोकड घेऊन मोटरसायकलने जात असताना 4 बंगल्या परिसरात अज्ञात इसमाने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत बॅग हिसकावून पलायन केले होते. घटनेनंतर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा मार्ग काढत जुडिओ परिसरातून अनमोल प्रभाकर पिंजरकर वय 52 यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कारवाईत आरोपीकडून 1,20,000ची रोकड, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण 1.80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई SP अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक B चंद्रकांत रेड्डी व DISC सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदार यांनी त्यांच्या पथकाने केली. दिनांक 5/12/2025 रोजी सकाळी 10:15 वाजेच्या दरम्यान खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4 बंगला या ठिकाणी एक जबरी चोरीचा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशननी तपास सुरू केला. सीसीटीव्ही तपासले. फिर्यादी यांना विश्वासात घेऊन फिर्यादींकडून अचूक माहिती घेतली. त्यात समोर आरोपींनी जी वाहन वापरलेलं होतं त्या वाहनाचा पाठलाग केला. सीसीटीव्ही मधून त्याची मुवमेंट तपासली आणि एकूणच याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यांनी मिरची पावडरचा वापर त्या फिर्यादीच्या डोळ्यावर केला होता आणि त्या फिर्यादींकडून 1,20,000 रुपये कॅश, 10,000चा मोबाईल अशा पद्धतीचं त्यांनी जबरी चोरी त्या आरोपींनी त्या ठिकाणी केली होती. आणि एकूण खदान DB पथकाने त्यामध्ये कलम 309/6 भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 100% रिकव्हरी या ठिकाणी टोटल 1,80,000 रुपये आरोपीच्या वाहनासह करण्यात आलेली आहे. आणि आरोपीला PCR किती दिलाय? PCR साठी आरोपीला न्यायालयामध्ये हजर करणार आहे. पुढील आरोपीचा पूर्व रेकॉर्ड आहे. प्रथम दर्शनी तो नाशिक या ठिकाणी त्याच्यावर 2-3 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते. प्रॉपर तो पिंजरचा आहे आणि पुढचा अजून त्याचा रेकॉर्ड काढायचं काम सुरू आहे.